नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी ईश्वर पाटील आहे. पाहताय टेक महाराष्ट्रीयन. मित्रांनो, तुमच्यासाठी आता अतिशय आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, हो, तुम्ही जर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये तर तुम्हाला मिळणारच आहेत. सोबतच तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून 3 सिलेंडर वार्षिक म्हणजे वर्षाला 3 सिलेंडर मोफत सुद्धा दिले जाणार आहेत. मित्रांनो, तर ही योजना कशा पद्धतीने राबवली जाणार आहे, चला डिटेलमध्ये बघूया. तर इथं आता तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथं मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याबाबत इथं पूर्ण डिटेलमध्ये GR आलेला आहे मित्रांनो शासनाचा. आपण सविस्तर GR बघणार आहोत. त्यासाठी तुमचं काम फक्त आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. आता परत सांगतोय, स्किप करू नका. इथं खाली तुम्ही बघू शकता, इथं शासन निर्णयामध्ये केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52.16 लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण म्हणजे रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबवण्यात येईल. लक्षात आलं मित्रांनो, उज्ज्वला योजनेतील जेवढेही 52.16 लाख कुटुंब असतील किंवा लाभार्थी असतील आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जेवढेही लाभार्थी असतील ते केवढेही असू द्या, कोणतेही, जर तुम्ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या दोघा योजनांमध्ये जर तुम्ही पात्र ठरले तर तुम्हाला या एकाच योजनेमधून लाभ मिळणार आहे. म्हणजे लक्षात आलं, तुमच्या फक्त उज्ज्वला योजनेचे 52.16 लक्ष आणि माझी लाडकी बहीण योजनेचे पात्र लाभार्थी यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो. त्यामुळे रेशन कार्डची इथं कसलेली अट आता राहणार नाहीये मित्रांनो. लाभार्थ्यांची पात्रता काय काय राहणार आहे तुम्ही बघू शकता. इथं पहिला पॉईंट दिलेला आहे, सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे. म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला गॅस कनेक्शन हे महिलांच्या नावे असणं गरजेचं आहे मित्रांनो. जर तुमच्या नावावर गॅस असेल तर तुम्ही इथं अर्ज करू शकत नाही किंवा तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही मित्रांनो. लक्षात आलं. उज्ज्वला योजनेत तुम्हाला माहिती आहे की महिलांसाठी उज्ज्वला योजना राबवली जाते, बरोबर. तर ज्या महिलेच्या नावे गॅसचं कनेक्शन असेल त्याच महिलेच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे पाठवले जाते, म्हणजे त्याच महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो. त्यानंतर सेकंड पॉईंट दिलेला आहे, सध्या स्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे 52.16 लाख लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र आहेत. डायरेक्ट क्लिअर भाषेत दिलेला मित्रांनो, जे लाभार्थी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी आहेत, म्हणजे जे आता प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेत आहेत ते सर्व लाभार्थी या योजनेसाठी पात्र असतील. म्हणजे त्यांना सर्वांना हे 3 सिलेंडर शासनातर्फे फ्री दिले जाणार किंवा मोफत दिले जाणार आहेत, बरोबर. त्यानंतर खाली दिलेलं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेस पात्र असेल तर आता लक्ष द्या मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा सांगतो बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जेवढेही लाभार्थी असतील, म्हणजे ज्या महिला इथं लाभार्थी ठरणार आहेत त्या सर्व कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे मित्रांनो. लक्षात आलं. म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जेवढेही पात्र लाभार्थी असतील किंवा जेवढेही महिला असतील पात्र त्या सर्वांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्यानंतर एका कुटुंबात रेशन कार्डनुसार केवळ एक लाभार्थी पात्र असेल. म्हणजे एका कुटुंबात रेशन कार्डमध्ये फक्त एका कुटुंबामध्ये एकच लाभार्थी पात्र असणार आहे मित्रांनो. म्हणजे जसं की तुम्ही वारंवार मागच्या व्हिडिओमध्ये मला कमेंट्स करत होते किंवा लाडकी बहीण योजनेत तुम्ही ज्या कमेंट्स मला केल्यात की सर एका फॅमिलीत जर किंवा एका कुटुंबामध्ये 2 महिला असल्या तर त्या अर्ज करू शकतात. तर सेम कंडिशन इथं मित्रांनो, एका कुटुंबात म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये जर 2 महिला असतील त्यापैकी फक्त एका महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो, दुसऱ्या महिलेला मिळू शकत नाहीये. इथं क्लिअर भाषेत दिलेलं आहे. त्यानंतर खाली दिलेलं आहे, सदर लाभ केवळ 14.2 किलो वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस धारकांना अनुदेय असेल. म्हणजे ज्यांचं 14.2 किलोग्रॅम वजनाचं गॅस सिलेंडरचं कनेक्शन असेल, म्हणजेच भारत गॅसमध्ये जसं 5 किलो किंवा 14.2 किलो असे प्रकार असतात मित्रांनो, तर तुमचं जर 5 किलोचं कनेक्शन असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. इथं फक्त 14.2 किलोचं जे कनेक्शन आहे त्याच लाभार्थ्यांना इथं लाभ दिला जाणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं सांगतो, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत तुम्हाला 14.2 किलोग्रॅम वजनाचं गॅस सिलेंडर मिळते मित्रांनो. हे लक्षात घ्या आधी, सर्वात महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो. त्यानंतर खाली योजनेची कार्यपद्धती बघा, किती महत्त्वाची, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची डिटेल आहे मित्रांनो. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांची अनुसरावयाची कार्यपद्धती काय काय आहे
बघा, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात येते. म्हणजे तुम्हाला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे जेवढेही लाभार्थी आहेत त्यांना गॅस कंपन्यांमार्फत गॅस वितरण केला जातो किंवा गॅस सिलेंडर त्यांच्यामार्फत वितरित केलं जाते. बरोबर. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या 3 मोफत सिलेंडरचे वितरणही तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल. म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जे तुम्हाला 3 सिलेंडर मोफत दिले जाणार आहे ते तुमच्या जे रेग्युलर उज्ज्वला योजनेचे तुम्हाला गॅस सिलेंडर ज्या कंपन्या देत आहेत त्यांच्या मार्फतच तुम्हाला हे 3 सिलेंडर मोफतमध्ये मिळणार आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला या योजनेसाठी अतिरिक्त एखादा अर्ज वगैरे किंवा ऍप्लिकेशन करायची गरज पडणार नाही मित्रांनो. तुम्हाला कुठेच ऍप्लिकेशन करायची गरज राहणार नाही. तुमचा डेटा म्हणजे लाडकी बहीण योजनेचा डेटा आणि उज्ज्वला योजनेचा डेटा ऑलरेडी कंपन्यांकडे अवेलेबल आहे, म्हणजे उपलब्ध आहे मित्रांनो. त्यामुळे त्यांच्या मार्फतच तुम्हाला 3 सिलेंडर अगदी मोफत दिले जाणार आहेत. बरोबर. त्यानंतर सेकंड पॉईंट बघा, सध्या स्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावाची रक्कम सरासरी 830 रुपये ग्राहकांकडून घेतली जाते. बरोबर. म्हणजे तुमच्याकडून 830 रुपये ग्राहकांकडून आता सध्या गॅस सिलेंडरची किंमत घेतली जाते किंवा रक्कम घेतली जाते. बरोबर. त्यानंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारी 300 रुपये सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाते. म्हणजेच 830 रुपये तुम्हाला हे जे गॅस सिलेंडरची शासनाकडून रक्कम घेतली जाते शासनातर्फे किंवा गॅस कंपन्यांकडून जी 830 रुपये तुमच्याकडून रक्कम घेतली जाते सिलेंडरची. बरोबर. त्यानंतर त्यातली तुम्हाला 300 रुपये सबसिडी तुमच्या बँक खात्यात जमा केली जाते. हे तुम्हाला सर्वांना माहिती मित्रांनो. आणि जर यावर तुमचे काही डाऊट असतील तर आपल्या चॅनलवर सविस्तर व्हिडिओ टाकलेले आहेत. उज्ज्वला योजनेचे अर्ज कशा पद्धतीने करू शकता, भारत गॅसची आता उज्ज्वला योजना सुद्धा सुरू झालेली आहे ती सुद्धा बघू शकता. त्यासाठी सुद्धा अर्ज तुम्ही करू शकता मित्रांनो, अगदी घर बसल्या सहजपणे. बरोबर. तर खाली आता लक्ष द्या मित्रांनो, त्याच धर्तीवर तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडून द्यावयाची अंदाजे 530 रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. त्याच धर्तीवर तेल कंपन्या ज्या तुमच्याकडून 830 रुपये आधी घेतले जातात, बरोबर, त्यातले 300 रुपये तुमचे कट झाले, म्हणजे सबसिडी तुमची कट झाली. त्यानंतर जे 530 रुपये तुमच्याकडून घेतली जाते रक्कम ती ग्राहकांच्या बँक खात्यात जमा करावी. म्हणजे तुमच्या खात्यात ती रक्कम परत केली जाणार आहे मित्रांनो. लक्ष द्या. म्हणजे जर तुमच्याकडून एखाद्या वेळेस गॅस घेताना किंवा गॅस सिलेंडर घेताना तुमच्याकडून जर तुम्हाला 830 रुपये समजा तुम्हाला सिलेंडर घेताना जर मागितले तर काळजी करू नका, त्यातली तुम्हाला 530 रुपये ही रक्कम तुमच्या बँक खात्यात थेट गॅस कंपन्यांकडून पाठवली जाणार आहे मित्रांनो. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. तेल कंपन्यांकडून राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची यादी कंपनीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी. म्हणजेच तेल कंपन्यांनी ज्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला आहे त्यांची यादी कुठं स्थापन होईल, त्यांची यादी तुम्हाला कुठं मिळणार आहे, कंपन्यांचं जे संकेतस्थळ आहे म्हणजे तुमचं जे भारत गॅसचं HP गॅस असेल, इंडियन ऑइल आहे, यांच्या जे वेबसाईट आहे मित्रांनो भारत गॅसची, HP गॅस किंवा इंडियन ऑइल, बरोबर, यांच्या वेबसाईटवर तुम्हाला या याद्या पूर्ण डिटेलमध्ये बघायला मिळणार आहेत मित्रांनो. तसेच लाभार्थ्यांची माहिती दर आठवड्याला शासनास उपलब्ध करून द्यावी. सोबतच तुमची सर्व माहिती म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे जेवढे लाभार्थी आहेत त्यांची सर्व माहिती शासनाला दर आठवड्याला वेळोवेळी पाठवण्याची जबाबदारी ही गॅस कंपन्यांची राहणार आहे. त्यानंतर खाली पॉईंट लक्षात घ्या. तसेच सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरची सबसिडी देण्यात येणार नाहीये. म्हणजे एका महिन्यात जर तुम्ही एकापेक्षा जास्त सिलेंडर वापरले तर तुम्हाला एका सिलेंडरची सबसिडी देण्यात येणार आहे. उज्ज्वला योजनेत तुम्हाला जे 300 रुपये सबसिडी मिळते ती तुमची रेग्युलर राहणार मित्रांनो. परंतु मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तुम्हाला जी सबसिडी मिळणार आहे ती फक्त तुम्हाला एका महिन्यात एका सिलेंडरसाठी मिळणार आहे मित्रांनो, दुसऱ्या सिलेंडरसाठी मिळणार नाही. त्यामुळे जर एका सिलेंडरचे तुमचे पैसे आले आणि नंतर तुमच्या खात्यात पैसे जमा नाही झाले किंवा म्हणजे तुम्ही जर एकापेक्षा जास्त सिलेंडर वापरले आणि तुम्हाला 2 सबसिड्यांचे पैसे जर तुमच्या अकाउंटमध्ये जमा नाही झाले, तुम्हाला फक्त एका सिलेंडरची इथं सबसिडी दिली जाणार आहे एका महिन्यामध्ये. तुम्हाला इथं स्पष्ट भाषेत दिलेलं आहे एका महिन्यात तुम्हाला एकापेक्षा जास्त सिलेंडरची सबसिडी मिळणार नाही, एका सिलेंडरची सबसिडी मिळणार आहे. लक्षात आलं हे. त्यानंतर खाली जिल्हानिहाय सिलेंडरच्या किमतीत फरक आहे, बरोबर, म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सिलेंडरचे वेगवेगळे दर आहेत मित्रांनो. सबब अंतिम तेल कंपन्यांकडून वितरित करण्यात आलेल्या सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर तसेच
जिल्हानिहाय सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर प्रत्यक्ष खर्च केलेली रक्कम तेल कंपन्यांना अदा करण्यात येणार आहे. म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सिलेंडरचे वेगवेगळे भाव आहे, बरोबर. कुठं 830 असेल, कुठं 1000 असेल, कुठं 1200 असेल, कुठं 900 असेल, कुठे 700 रुपये असेल, बरोबर. तर अशा स्थितीमध्ये तुमच्या जिल्ह्यातील जे कलेक्टर ऑफिस असतील त्यांच्याकडून आणि सोबतच गॅस कंपन्यांकडून जो डाटा उपलब्ध होणार आहे शासनाकडे, त्याच्या प्रत्यक्ष खर्चावर म्हणजे त्याचा जेवढा खर्च होणार आहे त्याची रक्कम सर्व तेल कंपन्यांना शासन अदा करणार आहे. म्हणजे शासनामार्फत ती रक्कम त्यांच्या खात्यामध्ये किंवा त्यांना पाठवली जाणार आहे मित्रांनो. त्यानंतर खाली लाभार्थ्यांची द्विरुक्ती होणार नाही याची खातरजमा करून देयक प्रदानार्थ वित्तीय सल्लागार तथा उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई कार्यालयात सादर करण्यात यावे. म्हणजे ग्राहकाला कसल्याही पद्धतीची अडचण येणार नाही किंवा ग्राहकाला कोणत्याही पद्धतीचा त्रास होणार नाही याची खात्री करून जे देयक आहे किंवा जो अहवाल आहे तो त्यांना कुठे जमा करायचा आहे, अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग मुंबई यांच्याकडे जमा करायचा आहे मित्रांनो. त्यानंतर खाली अजून सर्वात महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुसरावयाची कार्यपद्धती काय काय राहणार आहे. म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत जेवढेही लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी कोणकोणत्या सूचना आहेत. तर बघा, राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या 3 सिलेंडरचे मोफत वितरण तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल. म्हणजे तुम्हाला तुमच्या गॅस कंपनीकडून 3 सिलेंडर मोफत दिले जातील. केव्हा? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना, बरोबर. त्यानंतर सेकंड पॉईंट आहे, सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही. मी जे आधी सांगितलं तुम्हाला की तुम्हाला एका महिन्यात फक्त एका सिलेंडरची सबसिडी मिळणार आहे. एका महिन्यात तुम्ही जर एकपेक्षा जास्त सिलेंडर वापरलं तर सबसिडी मिळणार नाहीये. त्यानंतर खाली आहे, या विभागामध्ये प्रशासकीय सोयीसाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे शहरी क्षेत्रामध्ये मुंबई ठाणे शिधा वाटप क्षेत्र तसेच अन्य जिल्ह्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत पुरवठा यंत्रणा कार्यरत आहे. म्हणजे या योजनेसाठी तुम्हाला मुंबई शिधा वाटप अधिकारी ठाणे किंवा मुंबई ठाणे शिधा वाटप क्षेत्र तसेच अन्य जिल्ह्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत पुरवठा यंत्रणा कार्यरत आहे. म्हणजे तुम्हाला जे रेशन धान्य वितरित केलं जातं त्याचा सर्व कारभार कुठे जातो मित्रांनो, कोण सांभाळते? तुमच्या जिल्ह्यातले जेवढेही जिल्हा अधिकारी असतील ते. आणि सोबतच मुंबई उपनगरसाठी किंवा मुंबई शहरसाठी व ठाणे शहरी विभागासाठी मुंबई ठाणे शिधा वाटप क्षेत्र आहे मित्रांनो. सबब मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांमधून गॅस सिलेंडरसाठी पात्र लाभार्थी निवडण्यासाठी मुंबई ठाणे शिधा वाटप क्षेत्रातील खालीलप्रमाणे समिती गठन करण्यात आली आहे किंवा यावी. म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये गॅस सिलेंडरसाठी पात्र लाभार्थी यादी निवडण्यासाठी मुंबई ठाणे शिधा वाटप क्षेत्रातील खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात आली किंवा नेमण्यात आलेली मित्रांनो. इथं तुम्ही बघू शकताय पूर्ण यादी दिलेली आहे मित्रांनो. हा GR तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी अवेलेबल करून देणारच आहे. तिथं जाऊन तुम्ही अगदी सहजपणे हा GR डाउनलोड करू शकताय. तर या खाली सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की या समित्या तुमची निवड कशी करणार आहे. म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी जे आहेत त्यांना पात्र कशा पद्धतीने करणार आहेत या योजनेसाठी. म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी तुम्ही पात्र कशा पद्धतीने ठरणार आहात तर याची इथं खाली डिटेलमध्ये माहिती दिली मित्रांनो. इथं तुम्ही बघू शकता उपरोक्त समित्यांची कार्यकक्षा कशा पद्धतीने राहणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे रेशन कार्ड नुसार कुटुंब निश्चित करणे. म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या जेवढी लाभार्थी आहेत त्यांचे रेशन कार्ड नुसार कुटुंब निश्चित केलं जाणार आहे. म्हणजे तुमचं PHSचं रेशन कार्ड आहे, व्हाईट रेशन कार्ड आहे किंवा तुमचं केशरी रेशन कार्ड आहे म्हणजे अंत्योदय अन्न योजनेचं रेशन कार्ड आहे. तर हे निश्चित करणारी समिती कोण आहे इथं पूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली मित्रांनो. हे समितीमार्फत निश्चित केलं जाणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला इथं पात्र ठरवलं जाणार आहे मित्रांनो. त्यानंतर सेकंड पॉईंट आहे, योजनेतील लाभार्थ्यांची दुरुक्ती होणार नाही याची दक्षता घेणे. म्हणजे या योजनेअंतर्गत तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी सुद्धा या समितीकडे नेमण्यात आलेली आहे मित्रांनो. त्यानंतर खाली दिलेला आहे, सर्व निकषांची पूर्तता करणाऱ्या लाभार्थ्यांची आधार प्रमाणित अंतिम यादी आधार संलग्न बँक खाते क्रमांकासह निश्चित करणे. म्हणजे सर्व अटी व शर्ती यांची पूर्तता झाल्यानंतर जेवढेही लाभार्थी असतील त्यांची शासनाला आधार प्रमाणित अंतिम यादी म्हणजे जे लाभार्थी असतील त्यांची अंतिम आधार प्रमाणित यादी म्हणजे तुमचं आधार लिंक असेल ती यादी आणि सोबतच तुमच्या आधार कार्डला जो बँक खाते क्रमांक जोडलेला असणे आवश्यक आहे मित्रांनो. ती अंतिम यादी शासनाला या समितीला सादर करायची मित्रांनो. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. तुमचं आधार अपडेट पाहिजे आणि
आधार तुमच्या बँक खात्याला जोडलेलं असलं गरजेचं आहे मित्रांनो. तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला जोडलेलं असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल, म्हणजे या योजनेची सबसिडी तुमच्या अकाउंटमध्ये जमा होईल. त्यानंतर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना व मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या दोन योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये सिलेंडरचा लाभ देताना निवृत्ती होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. सेम मित्रांनो, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी यांना कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, म्हणजे शासनामार्फत तुम्हाला किंवा या गॅस कंपन्यांमार्फत कसलाही त्रास तुम्हाला होणार नाही याची जबाबदारी या गॅस कंपन्यांना देण्यात आली मित्रांनो. आणि जर कोणतीही गॅस कंपनी तुमच्यासोबत असा गैरव्यवहार करत असेल किंवा तुम्हाला चुकीची माहिती देत असेल तर तुम्ही डायरेक्ट शासनाला अर्ज करू शकता मित्रांनो, किंवा शासनाला तक्रार सुद्धा करू शकता मित्रांनो. तर अशा प्रकारे हा शासनाचा GR मित्रांनो इथून दिलेला आहे. एकदा हा GR सविस्तर वाचून घ्या आणि त्यानंतर अगदी सहजपणे तुमच्या लक्षात येईल की शासनाने कशा पद्धतीने तुमच्यासाठी ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना म्हणजेच तुम्हाला वार्षिक 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना लागू केलेली मित्रांनो. आशा करतो की मी जी माहिती तुम्हाला दिली आहे ती अगदी सहजपणे समजली असेल आणि आवडली सुद्धा असेल मित्रांनो. आणि आवडलीच असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ मी वारंवार देत राहतो आणि यापुढेही देत राहणार आहे. तर चला मित्रांनो, भेटू आपल्या पुढच्या अजून एका दमदार, इंटरेस्टिंग आणि जबरदस्त टॉपिकमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.